नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्राणेश आणि माझ्या क्युबिट एज्युकेशनल सर्व्हिसेस या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन गोष्टी बघणार आहोत. एक म्हणजे बोर्डाने जी क्वेश्चन बँक काढलेली आहे परीक्षेसाठी, ती क्वेश्चन बँक आपण आधी ॲनालाइज करूया, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न या धड्यावर विचारलेत. आणि त्याच्यानंतर आपण लॉजिकमध्ये ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत, जसं की ट्रूथ टेबल आहे किंवा अँड ऑर, ते सगळं आहे लॉजिकल कनेक्टिव्ह. सो ते सगळं बघूया. येस. सो सगळ्यात आधी आपण क्वेश्चन टाईप्स बघू. ओके, म्हणजे आता तुम्ही जर क्वेश्चन बँक पाहिली तर त्याच्यात MCQs 2 मार्कांना आहेत, नंतर व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप आहेत 1 मार्कावाले, नंतर शॉर्ट आन्सरवाले आहेत 2 मार्कांचे, नंतर लॉंग आन्सरमध्ये 2 टाईप्स केलेत त्यांनी. एक आहे 3 मार्कांचा आणि दुसरा आहे 4 मार्कांचा. ठीक आहे, पण दोघांमध्ये काही फार फरक नाही आहे. 4 मार्कांमध्ये थोडंसं जास्त लिहावं लागतं तुम्हाला. आणि रिव्हिजनवाला पार्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट्समध्ये आपण कव्हर करूया. ठीक आहे. आता या चॅप्टरमध्ये काही एवढे महत्त्वाचे फॉर्म्युले असे काही नाही आहेत. फक्त तुम्हाला अँड ऑर, निगेशन, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन त्याचे ट्रूथ कॉलम्स लक्षात ठेवायचे आहेत. ओके, येस. तर आपला जो पहिला टाईप आहे लॉजिकमधला, तो एकदम जे आपण अगदी सुरुवातीला लॉजिकमध्ये शिकतो तो आहे. तर इथे तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक तर तुम्हाला काही सेंटेन्सेस देतील आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगतील की ते स्टेटमेंट आहे की नाही. ओके, आता तुम्हाला माहिती, जर कुठला प्रश्न विचारला किंवा एक्सक्लेमेशन असेल किंवा रिक्वेस्ट असेल किंवा ऑर्डर असेल तर वी डोंट कन्सिडर इट ॲज अ स्टेटमेंट. सो हे जर सपोज तुम्हाला 2 सोपी हे दिली, सेंटेन्सेस दिली, मग तुम्हाला ठरवता येतं की पहिलं स्टेटमेंट आहे की नाही, दुसरं स्टेटमेंट आहे की नाही. आणि त्यातला जो दुसरा प्रॉब्लेम टाईप आहे तो हा आहे की जर ते स्टेटमेंट असेल तर तुम्हाला त्याची ट्रूथ व्हॅल्यू सांगायची असते. ओके, अ व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम टाईप. आता हे 3 प्रश्न क्वेश्चन बँकमध्ये आहेत. स्टेट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ √3 इज नॉट अन इरॅशनल नंबर. ओके, आता जे काही स्टेटमेंट किंवा सेंटेन्स तुम्हाला देतील ते दरवेळी लॉजिकमधलंच असेल असं नाही. सो तुम्हाला मॅथ्समधले जे दुसरे टॉपिक्स आहेत, अरिथमेटिक आहे, कॅल्क्युलस आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्री आहे, कॉम्प्लेक्स नंबर्स आहे, याचं एकदम थोडं थोडं काहीतरी माहीत पाहिजे. आता हा प्रश्न जर आपण घेतला, √3 इज नॉट अन इरॅशनल नंबर, तर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. कारण आपल्याला माहिती आहे की √3 हा √2 किंवा पाय सारखा इरॅशनल आहे. दुसरं, आता हे लॉजिकमध्येच आहे, स्टेट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी ऑर निगेशन पी. आता हे काय टॉटॉलॉजी, त्याच्यामुळे नेहमी ट्रू असतं. आणि तिसरं काय आहे, पी अँड निगेशन पी नेहमी फॅलसी असतं किंवा कॉन्ट्रॅडिक्शन. ठीक आहे. सो असे 1-2 येऊ शकतात किंवा MCQमध्ये पण येऊ शकतात. 4 वेगळे वेगळे स्टेटमेंट्स देतील, सेंटेन्सेस देतील आणि तुम्हाला त्यातलं कुठलं स्टेटमेंट आहे हे आयडेंटिफाय करायचं आहे. किंवा असंही म्हणतील विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू किंवा विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज फॉल्स. 3-4 पैकी एक कुठलं तरी बरोबर असेल. ठीक आहे, हा झाला टाईप 1. टाईप 2 म्हणजे त्याच्याच पुढचं. तुम्हाला स्टेटमेंट्स देतात आणि तुम्हाला ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचे असतात. आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी आपण काय करतो, जे आपलं सिम्पल स्टेटमेंट असतं, ओके, किंवा सिम्पल प्रपोजिशन, त्या सिम्पल म्हणजे ज्याच्यात कुठलाही लॉजिकल कनेक्टिव्ह नाही आहे असं, तर या सिम्पल प्रपोजिशनसाठी आपण PQR अशी लेटर्स वापरतो आणि मग लॉजिकल कनेक्टिव्ह वापरतो. किती लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत आपल्या ह्याच्यात, अँड आहे, ऑर आहे, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन आणि निगेशन. ठीक आहे. सिमेट्रिक डिफरन्स पण आहे किंवा एक्सक्लुझिव्ह ऑर, पण ते त्याच्याबद्दल आपण नको बोलायला कारण ते सिलेबसमध्ये नाही आहे, पण मी सांगितलं आहे. ठीक आहे, ओके. सो इथे तुम्हाला फक्त लॉजिकल कनेक्टिव्ह आयडेंटिफाय करायचा असतो आणि क्लिअरली लिहायचं असतं प्रॉब्लेममध्ये की तुम्ही सोल्युशनमध्ये की तुम्ही कुठल्या याला P म्हणताय आणि कुठल्या याला Q म्हणताय. ओके, सो हे काय होईल, इफ अँड ओनली इफ आहे, त्याच्यामुळे डबल इम्प्लिकेशन येणार. आणि तसंच तुम्ही खालचं पण करू शकता. हे इफ देन आहे, इफ म्हणजे ते कंडिशनल झालं. हां, आणि आपला जो अँड हा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ह्याचे वेगळे वेगळे अर्थ हे पण आहेत अल्टरनेटिव्ह. कधी कधी ते बट वापरतात. आता इथे त्यांनी काय वापरलं आहे, इव्हन दो. सो तुम्ही जर कुठलंही स्टेटमेंट असेल ते जर तुम्ही मराठीत विचार केला त्याच्याबद्दल तर तुम्हाला इझिली कळतं की ते अँड आहे का ऑर आहे. तर इव्हन दो इट इज नॉट क्लाउडी इट इज स्टील रेनिंग म्हणजे हे अँड आहे.
म्हणजे ढगाळ हवा नाही आहे तरी पाऊस पडतो. ओके, सो अगेन दिस इज अँड, आणि इथे तुम्हाला ऑर वापरायचं नाही आहे. अजून एक, जेव्हा नायदर नॉर असतं ओके, तेव्हा ते निगेशन पी अँड निगेशन क्यू असतं. ठीक आहे, येस. टाईप 3 पण सोपं आहे. ह्याच्यात तुम्हाला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय हे माहीत पाहिजे. आणि हे तिन्ही कुठल्या ह्याच्यावर डिपेंडंट असतात? पहिल्या कंडिशनलवर, म्हणजेच पी इम्प्लाइज क्यू. कॉन्व्हर्स असतं क्यू इम्प्लाइज पी, इन्व्हर्स असतं निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असतं निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. आता एकदा का तुम्हाला लक्षात आलं की सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कुठलंही स्टेटमेंट कसं लिहायचं, तर मग दिलेलं स्टेटमेंट आधी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं, मग जे काय तुम्हाला करायचं आहे निगेशन विगेशन ते करायचं, आणि पुन्हा इफ देनच्या फॉर्मॅटमध्येच लिहायचं. ओके, आता याच्यात अजून एक गोष्ट आहे, कुठल्याही स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स हा त्याच्या इन्व्हर्सशी लॉजिकली इक्विव्हॅलंट असतो, आणि कुठलंही कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन हे कशाशी लॉजिकली इक्विव्हॅलंट असतं? त्याच्या कॉन्ट्रा पॉझिटिव्हशी. आता लॉजिकली इक्विव्हॅलंट म्हणजेच काय? त्यांचे ट्रूथ कॉलम्स हे आयडेंटिकल असतात. सो ह्याच्यावर पण येऊ शकतं प्रॉब्लेम, 2 किंवा 1 मार्कांना. ओके, प्रूव्ह दॅट कॉन्व्हर्स इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू इन्व्हर्स आयदर युझिंग ट्रूथ टेबल किंवा विदाउट युझिंग ट्रूथ टेबल. ओके, सो दिस इज टाईप 3. आता जो आपला टाईप 4 आहे त्याच्यात तुम्हाला क्वांटिफाईड स्टेटमेंट्स आणि त्या रिलेटेड प्रश्न येतात. ठीक आहे, आता आपली जी सगळी इक्वेशन्स आहेत किंवा इनइक्वॅलिटीज जे आपण LPP मध्ये पाहिले, तर ही सगळी काय आहेत? ही स्टेटमेंट्स नाही आहेत. यांना आपण काय म्हणतो? ओपन सेंटेन्सेस म्हणतो. तर यांना ओपन सेंटेन्सेस म्हणण्यामागचं कारण हे आहे की एक्सची व्हॅल्यू, काही एक्सच्या व्हॅल्यूजना ते ट्रू असतं आणि काही एक्सच्या व्हॅल्यूजना ते फॉल्स असतं. ओके, सो ह्याच्यासाठी आपण काय करतो? ह्याच्यासाठी आपण क्वांटिफायर्स वापरतो. ओके, 2 क्वांटिफायर्स आहेत. त्यातला पहिला कुठला आहे? युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे, म्हणजे फॉर ऑल, आणि दुसरा आहे एक्झिस्टेन्शियल. ओके, आता युनिव्हर्सलमध्ये काय असतं? एकाला जरी ते फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स होते, आणि एक्झिस्टेन्शियलला काय असतं? एकाला जरी ट्रू असलं तरी ते स्टेटमेंट ट्रू होतं. ठीक आहे, आता ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. पहिलं म्हणजे तुम्हाला क्वांटिफायर्स वापरून जे दिलेलं ओपन सेंटेन्स आहे ते ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं असतं. फॉर एक्झाम्पल पहिलं घेऊया आपण, n² ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. ओके, आता इथं हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही कुठल्या सेटमधनं तुमच्या एनच्या किंवा एक्सच्या व्हॅल्यूज घेणार. आता इथे त्यांनी n दिला आहे, म्हणजेच नॅचरल नंबर. आता तुम्हाला माहिती आहे की नॅचरल नंबरचा स्क्वेअर पण नॅचरल नंबरच असतो, आणि सर्वात छोटी व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. सो ह्याचं ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही कसं लिहिणार? फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ n इन द सेट ऑफ नॅचरल नंबर्स n² इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. सो याची ट्रूथ व्हॅल्यू t झाली. ठीक आहे, आणि मग तुम्ही उरलेलं पण करू शकता. फॉर एक्झाम्पल y+4 ग्रेटर दॅन 6 आहे सपोज. ओके, सो इथे तुम्ही इनइक्वॅलिटीजचा रूल वापरून असं म्हणू शकता y ग्रेटर दॅन 2. सो इथे तुम्हाला काय लिहावं लागेल? फॉर ऑल y, या ओके, इथे तुम्हाला थोडासा चेंज करावा लागेल. इथे तुम्हाला असं लिहायचं आहे, देअर एक्झिस्ट्स n इन द सेट ऑफ नॅचरल नंबर्स सच दॅट y इज ग्रेटर दॅन 2. आता इथे आपण फॉर ऑल का लिहू शकत नाही? कारण जर आपण y1 घेतला किंवा y2 घेतला तर काय होणार आहे? ते सॅटिस्फाय होणार आहे, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स होणार आहे. ओके, पण आपल्याला काय हवं आहे? ट्रू हवं. त्याच्यामुळे तुम्हाला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर वापरावं लागेल, तरच त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी होणार आहे. ठीक आहे, आणि ह्याचाच दुसरा प्रॉब्लेम टाईप काय असतो क्वांटिफाईड स्टेटमेंट्समध्ये? तुम्हाला त्याचं निगेशन विचारतात. ओके,
तर निगेशनमध्ये काय असतं, क्वांटिफायर चेंज करतो आणि इथं जे काही आहे त्याचं निगेशन. ओके, येस. आता टाईप 5 जे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतात सॉल्व करायला, ते म्हणजे ट्रूथ टेबल बेस्ड क्वेश्चन्स. आता ट्रूथ टेबल बेस्ड क्वेश्चन्समध्ये तुम्हाला सगळ्यात आधी हे माहीत पाहिजे की अँड, ऑर, कंडिशनल, बाय कंडिशनल आणि निगेशन या सगळ्यांचे जे ट्रूथ कॉलम्स आहेत हे सगळे तुम्हाला माहीत पाहिजे. कुठलं कधी ट्रू असतं, कुठलं कधी फॉल्स असतं. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हे प्रश्न एकदम सोपे असतात. ठीक आहे. अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला हे ठरवावं लागतं की तुमची सिम्पल प्रपोजिशन्स किती आहेत. ओके, जर 2च असतील तर तुमच्या ट्रूथ टेबलमध्ये 4 रोज असतील, TTFF, TFTF. ओके, आणि जर PQR युजली 3च असतात किंवा 2, तर तुम्हाला किती रोज करावं लागतं, 8 रोज, TTTTFFFF, आणि मग हेच 2 वेळा रिपीट करायचं, 4 वाले. ठीक आहे. आता यातला जो पहिला प्रॉब्लेम टाईप असतो तो हा असतो की आपल्याला ठरवायचं असतं की ते टॉटॉलॉजी आहे का कॉन्ट्राडिक्शन आहे. कॉन्ट्राडिक्शनचं दुसरं नाव आहे फॅलसी किंवा कॉन्टिन्युन्सी. टॉटॉलॉजी म्हणजे सगळे टी आले पाहिजेत, एक जरी फॉल्स आला तरी ते काय होतं, कॉन्टिन्युन्सी होतं. कॉन्ट्राडिक्शनमध्ये ऑल एफ्स, एक जरी ट्रू झालं तरी ते कॉन्टिन्युन्सी असतं. आणि कॉन्टिन्युन्सीमध्ये ॲटलिस्ट 1 टी अँड ॲटलिस्ट 1 एफ. TF एकदा जरी आलं TF तरी ते काय होतं, कॉन्टिन्युन्सी, कारण ते टॉटॉलॉजी होऊ शकत नाही आणि कॉन्ट्राडिक्शन पण होऊ शकत नाही. ओके, आता इकडे बघा. सपोज आपल्याला ठरवायचं आहे की हे जे आपलं दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न आहे हे कॉन्ट्राडिक्शन आहे का टॉटॉलॉजी आहे का कॉन्टिन्युन्सी. तर इथे सगळ्यात आधी तुम्हाला हे ठरवता आलं पाहिजे की कुठले कुठले कॉलम्स तुम्हाला लागणार आहेत. ओके, तर सगळ्यात आधी PQचे तर लागतीलच बाय डिफॉल्ट. नंतर इथे निगेशन क्यू आहे, त्याच्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला निगेशन क्यू लागेल. ठीक आहे. निगेशन क्यू नंतर ह्याचा बनवायचा P अँड निगेशन क्यू, हा चौथाच आला. आता हे इम्प्लाइज बाय पुढे काय, किंवा दिस इम्प्लाइज निगेशन P अँड निगेशन क्यू, म्हणजे पुन्हा आता निगेशन Pचा ट्रूथ कॉलम बनवावा लागेल. निगेशन P नंतर निगेशन P अँड निगेशन क्यू. आता सपोज हे खूप मोठं होत असेल तर आपण काय करू शकतो, ह्याला आपण काहीतरी नाव देऊ शकतो अल्फा आणि ह्याला आपण बीटा नाव देऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे हा झाला आपला अल्फा, हा झाला आपला बीटा, आणि सर्वात शेवटचा जो कॉलम आहे जो आपल्याला हवा आहे तो आहे अल्फा इम्प्लाइज बीटा. ठीक आहे. दुसरं काय आहे, दुसऱ्यात 3 प्रपोजिशन्स आहेत, ॲटॉमिक प्रपोजिशन्स किंवा सिम्पल प्रपोजिशन्स, पण इथे सोपं आहे. PQR झालं, मग P अँड क्यू, मग निगेशन R, आणि मग सगळ्यात शेवटी P अँड क्यू ऑर निगेशन R. तर ह्याची तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा की दिलेला जर कॉम्प्लिकेटेड स्टेटमेंट पॅटर्न असेल तर तो कसं छोट्या छोट्याच्यात स्प्लिट करून ठरवायचं की तुमच्या ट्रूथ टेबलमध्ये किती कॉलम्स आले पाहिजेत. उरलेलं काम सोपं आहे, त्याच्यात काही खूप अवघड नाही. ओके, आणि ह्याच्यातलाच दुसरा टाईप काय असतो, तुम्हाला लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचा असतो. ठीक आहे, म्हणजे जे ह्याच्यासाठी करतो तेच, फक्त हे आपण 2 वेगवेगळ्या ह्याच्यासाठी करतो, 2 स्टेटमेंट पॅटर्न दिलेले असतात त्याच्यात. ठीक आहे. आता याच्यात अजून एक गोष्ट ही आहे की लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करताना तुमचं जे ट्रूथ टेबल आहे त्याच्यात त्या 2 स्टेटमेंट पॅटर्नसाठी सेम सिक्वेन्स आला पाहिजे. ओके, इक्वल नंबर ऑफ टीज अँड एफ्सनी ते लॉजिकली इक्विव्हॅलंट असतीलच असं नाही. फॉर एक्झाम्पल, सपोज तुम्ही P और क्यूचा ट्रूथ कॉलम पाहिलं तर ह्याच्यात 3 टी आणि 1 एफ असतं, आणि जर तुम्ही P इम्प्लाइज क्यूचा ट्रूथ कॉलम पाहिला तर त्याच्यात पण 3 टी आणि 1 एफ असतं. पण ह्याच्यात वेगळं काय आहे, ऑर्डर इन विच द टीज अँड द एफ्स अपियर इज डिफरंट. सो त्याला आपण लॉजिकल इक्विव्हॅलंट म्हणत नाही. ओके, P और क्यूमध्ये ते काय असतं, TTTF, आणि ह्याच्यात TFTT असतं P इम्प्लाइज क्यू. ओके, सो प्लीज बी केअरफुल. बाकी जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही इथे पण जेवढे कॉलम्स तुम्हाला हवेत तेवढे बनवू शकता. PQ, नंतर P अँड क्यू, नंतर P और क्यू, नंतर निगेशन Pचा एक लागेल, मग लागेल P और क्यू अँड निगेशन P. ओके, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिहू शकता की हे आहे आपलं LHS आणि हे आहे आपलं
आले आणि सगळ्यात शेवटी लॉजिकल इक्विव्हॅलंट आहेत की नाही प्रूव्ह करताना हे लिहायचं काय. ॲज यू कॅन सी LHS and RHS have identical truth columns and therefore they are logically equivalent. ठीक आहे, हे तुमचं सेंटेन्स सर्वात शेवटी आलं पाहिजे. ओके, आणि अँड मे बी यू कॅन हायलाईट दीज कॉलम्स. पेन्सिलने तुम्ही हे असं करू शकता, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की तुम्ही खरंच ते लॉजिकल इक्विव्हॅलंट आहेत हे प्रूव्ह केले. येस. आता जो आपला पुढचा प्रॉब्लेम टाईप आहे रूल्स ऑफ लॉजिक, हा थोडासा अवघड जातो कारण आपण काय एवढे लॉज हे करत नाही, म्हणजे ट्रूथ टेबल असल्यामुळे लॉजवर एवढं भर दिला जात नाही. पण हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे आले तर 3 किंवा 4 मार्कांना येऊ शकतं. सो यातला पहिला आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचं, आणि ते म्हणतात विदाऊट युझिंग द ट्रूथ टेबल. सो इथे तुम्हाला रूल्स ऑफ लॉजिक जे काही आहेत ते सगळे माहीत पाहिजेत. आता मी तुम्हाला हे सांगतोय की जास्त जास्त फ्रिक्वेंटली कुठले रूल्स आपण वापरतो. एक म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, दुसरा आहे असोसिएटिव्ह लॉ, तिसरा आहे डी मॉर्गन्स लॉ, आणि चौथा आहे कंडिशनल लॉ. हे 4च जास्त आपण वापरतो, बाकीचे लागतात पण दरवेळी ते काही लागत नाही. ठीक आहे, आणि कंडिशनल पण केव्हा लागेल तुम्हाला, कंडिशनल तेव्हाच लागेल जेव्हा तुमच्याकडे हे आहे किंवा बाय कंडिशनल. ओके, येस. सो जे प्रॉब्लेम्स आपण ट्रूथ टेबलनी एस्टॅब्लिश करतो लॉजिकल इक्विव्हॅलन्स, तेच ह्यानी पण करू शकतो. कशाने, रूल्स ऑफ लॉजिक. ओके, आता ह्याचा जो पुढचा टाईप आहे रूल्स ऑफ लॉजिकनी, ह्याच्यात तुम्हाला दिलेलं जे कंपाऊंड प्रपोजिशन किंवा स्टेटमेंट असतं त्याचं निगेशन लिहायचं असतं. तर आता हे सगळे डी मॉर्गन्स लॉवर बेस्ड आहे, डी मॉर्गन आणि कंडिशनल. ओके, आता कंडिशनलचं निगेशन काय असतं, सगळ्यात आधी कंडिशनलचं हे बघूया. कंडिशनल लॉ आणि लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट निगेशन पी ऑर क्यू असतं ते. ठीक आहे, आणि जर ह्याचं निगेशन लिहितोय आपण, ठीक आहे, तर काय लागेल आपल्याला, आता डी मॉर्गन्स लॉ वापरावं लागेल. सो निगेशन ऑफ निगेशन पी होईल पी, मधलं चेंज होतं अँड निगेशन. तर हे जर तुम्हाला माहीत असेल की निगेशन कसं लिहायचं, देन आय डोंट सी एनी प्रॉब्लेम हिअर. ठीक आहे, इथे मध्ये ऑर आहे, त्याच्यामुळे आधी डी मॉर्गन्स लॉ लावला तर ह्याचं निगेशन अँड ह्याचं निगेशन येणार ते, आणि मग तुम्ही बाय कंडिशनल लॉने ते लिहू शकता इथे पण ते, आणि मग डी मॉर्गन्स लॉ वापरू शकता. आता स्विचिंग सर्किट्स आपण घेतलं आहे. ओके, पण स्विचिंग सर्किट्स तुमच्या बॅचला काढलेलं आहे, सो ते आम्ही सांगत नाही. आणि ड्युएल्स पण काढून टाकलेलं आहे, सो आय एम नॉट गोइंग टू कवर इट नाउ. ठीक आहे, सो आता आपण उरलेला इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघूयात. यावेळी डिटेलमध्ये सांगेन तुम्हाला नंतर, पण सध्या आपण फक्त बघूयात की काय काय तुम्ही काय काय केलं पाहिजे या चॅप्टरमध्ये. सगळ्यात आधी लॉजिकमधली जी बेसिक कन्सेप्ट आहे, फंडामेंटल कन्सेप्ट, ती आहे स्टेटमेंटची, किंवा त्याला आपण म्हणतो प्रपोजिशन. ओके, आता आपल्या डेली लाईफमध्ये इंग्लिशमध्ये सेंटेन्स आणि स्टेटमेंट आपण समानार्थी घेतो. ओके, पण इन लॉजिक दे हॅव डिफरंट मीनिंग. ओके, सो ऑल स्टेटमेंट्स आर सेंटेन्सेस, बट ऑल सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स. सो स्टेटमेंट काय असतं, so let's say it is a declarative sentence, आणि ते जे डिक्लेरेशन असतं ते आयदर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. ठीक आहे, आणि काही असतात ओपन सेंटेन्सेस जसे आपण पाहिली इक्वेशन्स किंवा इनइक्वॅलिटीज. मग प्रपोजिशन्समध्ये टाईप्स असतात, सिम्पल प्रपोजिशन्स ज्यांना आपण ॲटॉमिक प्रपोजिशन्स पण म्हणतो, आणि कंपाऊंड प्रपोजिशन्स. तर कंपाऊंड प्रपोजिशन्स कशी फॉर्म करतो आपण, बाय युझिंग व्हेरियस लॉजिकल कनेक्टिव्स, अँड ऑर निगेशन, कंडिशनल, बाय कंडिशनल. ओके, आणि मग येतात ट्रूथ टेबल्स. ट्रूथ टेबल्समध्ये पण पाहिलं आपण की आयदर तुम्हाला हे प्रूव्ह करायचं असतं की ते टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे का कॉन्टिंजन्सी आहे, किंवा लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत की नाही ते चेक करायचं असतं. नंतर
ओपन सेंटेन्स देतात, आयदर तुम्हाला त्याचं निगेशन लिहायचं असतं किंवा क्वांटिफायर बरोबर वापरून तुम्हाला ओपन सेंटेन्स कन्वर्ट करायचं असतं स्टेटमेंटमध्ये. ओके, दोन आहेत. युनिव्हर्सलला आहे फॉर ऑल, एच्या उलटं, आणि एक्झिस्टेन्शियलला आहे ई, म्हणजे ईची मिरर इमेज बेसिकली. येस. आणि निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटसाठी डी मॉर्गन्स लॉ आणि कंडिशनल लॉ. आणि निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट कसं लिहायचं हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे आय थिंक तुमच्यापैकी सगळ्यांना ऑलमोस्ट माहीत असेल की हे कसं लिहायचं. ऑल राईट. आणि हे लॉज ऑफ लॉजिक जे आहेत याची जरी तुम्ही नावं लक्षात ठेवाच, ओके, आय एम नॉट सेईंग डोंट, आय मीन फॉरगेट द नेम्स, बट तुम्ही नावं लक्षात नाही ठेवली तरी तुम्ही हे लक्षात ठेवा की लॉचं स्टेटमेंट काय. आय मीन पी अँड पी, एनी वन विल से दॅट इट इज पी. म्हणजे सपोज तुम्ही काहीतरी सिम्प्लिफाय करताय आणि तुम्हाला असं आलं, तर हे जे पी अँड पी आहे ह्याच्या पुढची स्टेप तुम्ही डायरेक्टली पी लिहू शकता. ओके, जरी तुम्हाला लॉचं नाव आठवलं नाही परीक्षेत तरी तुम्ही काय लिहिलं पाहिजे ह्याचं रिझन, तर त्या लॉचं स्टेटमेंट लिहा तिकडे. ओके. कॉम्युटेटिव्ह, आय थिंक, आय मीन यू ऑल नो दिस, कॉम्युटेटिव्ह म्हणजे ऑर्डर चेंज केली तरी ते लॉजिकली इक्विव्हॅलेंटच असतं. असोसिएटिव्ह लॉ, सेम लॉजिकल कनेक्टिव्ह दोनपेक्षा जास्त ह्याच्यावर लावलं तुम्ही कुठल्याही ऑर्डरने ते घेऊ शकता. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सेट थेअरीमध्ये पण झाला आहे आणि आत्ता पण आहे. ओके, अँड असेल आणि आत ऑर असेल तर पी अँड क्यू आर, पी अँड आर होतात. ओके, तुमच्यापैकी ज्यांना इलेक्ट्रॉनिक्स आहे त्याच्यात पण लॉजिक गेट्स आहेत किंवा फिजिक्समध्ये पण आहेत. ओके, सो दॅट माइट बी हेल्पफुल टू यू. डी मॉर्गन्स लॉ इज असोसिएटेड विथ निगेशन. आयडेंटिटी लॉ, वेल येस, आयडेंटिटी लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ हे आत्ता मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं की हा प्रॉब्लेम जो आपण सॉल्व्ह केला, हे दोन हे लॉज आहेत, त्याच्यामुळे ते टॉटॉलॉजी किंवा फॅलसीच असू. ठीक आहे, दॅट इज कॉम्प्लिमेंट लॉ. ॲब्सॉर्प्शन लॉ पण कधी कधी आपल्याला लागतो. ओके, पी ऑर पी अँड क्यू इज पी, पी अँड पी ऑर क्यू इज ऑल्सो पी. ठीक आहे. कंडिशनल लॉ सर्वात महत्त्वाचा आहे. दिस इज समथिंग इम्पॉर्टंट बिकॉज इट कनेक्ट्स इम्प्लिकेशन विथ अँड और. ठीक आहे. बाय कंडिशनललाच कंडिशनल लॉ दोन वेळा वापरला की बाय कंडिशनल होतं. ओके, so this completes our discussion on problem types.